नमस्कार मंडळी. CKP फूड फेस्ट म्हणजे CKP खाद्यपदार्थ खाण्याचा एक महोत्सव. दरवर्षी तुम्ही येता आणि CKP खाद्यपदार्थांची एक लयलूट तुम्हाला तिकडे अनुभवायला मिळते. वेगवेगळे खाद्यपदार्थ वेगवेगळ्या शेफ्सनी बनवलेले, आमच्या CKP गृहिणींनी बनवलेले, हे अगदी तुमची मनं काबीज करतात याची मला खात्री आहे. पण त्या ऑथेंटिक CKP बरोबरच CKP पदार्थांना एक थोडंसं वेगळं रूप देण्यासाठी एक फ्युजन असे पदार्थ आम्ही या फेस्टमध्ये सादर करतो. गेल्या वर्षीपासून या प्रत्येक गृहिणीला आम्ही अशी एक संधी दिलेली आहे की पारंपरिक CKP पदार्थांबरोबरच 2 फ्युजन हे तिने करावेत. फ्युजन म्हणजे काय? CKP पदार्थांची चव तीच ठेवत काही पदार्थ नव्या पद्धतीने आपल्यापुढे सादर करणं आणि खवय्यांना काहीतरी वेगळं मिळाल्याचा आनंद देणं. आज असाच एक पदार्थ आपल्यासाठी. हा पदार्थ आहे बाकरवडी. बाकरवडी म्हणजे काय? तुम्ही मला याच्यात नवीन काय? बाकरवडी म्हणजे नुसती बाकरवडी नव्हे. बाकरवडी म्हणजे अस्सल CKP कोलंबी बाकरवडी. कोलंबीचा अक्षरशः ठासून भरलेली कोलंबी आणि बाकरवडीचा तोच इफेक्ट हा तुम्हाला एकत्रितपणे मिळण्यासाठी एक वेगळा प्रयोग माझे मित्र आणि एक शेफ यशोधन देशमुख आपल्यापुढे सादर करत आहे. माझी खात्री आहे ही CKP बाकरवडी तुम्हाला बघता क्षणी आवडेल आणि हातात पडता क्षणी तुम्ही फस्त कराल. सादर करतोय CKP बाकरवडी आपल्यासाठी. नमस्कार यशोधन, स्वागत आहे तुझं CKP फूड फेस्टच्या या एका आगळ्यावेगळ्या एपिसोडमध्ये. धन्यवाद समीर. सर्वप्रथम या ठिकाणी मला बोलवलं आणि CKP फूड फेस्टच्या माध्यमातून कायस्थ पाककृतींना एक वेगळं प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल आपलं प्रचंड अभिनंदन. धन्यवाद. चला आपण बघूया कशी बनवायची CKP भाकरवडी. पहिले आपण थोडेसे इन्ग्रेडियंट समजून घेऊया. भाकरवडीला समीर तू बघितलं असशील की एक ड्राय मिक्सचर असतं आणि ती अनोखी चव जिभेवर रेंगाळते. तर ही जी चव आहे ह्या चवीसाठी इतक्या प्रचंड प्रमाणात सगळ्या मसाल्यांचं मिश्रण करून त्याचा एक सुका मसाला बनवावा लागतो. तोच हा मसाला जो आहे तो आता आपण बनवूया. सर्वप्रथम आपण घेऊया डेसिकेटेड कोकोनट म्हणजे सुकं खोबरं. आता आपण ह्याच्यात टाकूया पांढरे तीळ, खसखस, किती प्रमाणात टाकतोय ह्याचं काही? ह्याचं प्रमाण असं आहे, 1 भाग खोबरं, अर्धा भाग पांढरे तीळ, अर्धा भाग खसखस. म्हणजे 1 वाटी खोबरं जर घेतलं आपण तर अर्धी वाटी पांढरे तीळ आणि अर्धी वाटी खसखस. बरोबर आहे. आणि आता हे जे सुके मसाले आहेत आपण 1 वाटी खोबऱ्यासाठी साधारणपणे आपण ह्याच्यात टाकणार आहोत 3 लवंगा, साधारणपणे 1 चमचाभर धणे, ओके, अर्धा चमचा काळी मिरी आणि अर्धा चमचा बडीशोप. आता आपण हे सगळे मसाले सुके भाजून घेऊया. आणि तू किती वेळ भाजणार आहे? हे साधारणपणे आपल्याला 3 ते 4 मिनटं स्लो फ्लेमवरती भाजून घेऊया. म्हणजे यातनं फायदा असा होईल की मसाल्यातनं जे तेल निघतं ते तेल आणि त्याचा फ्लेवर बाहेर येण्यास मदत होते. समीर, खमंग वास सुटलाय, येतोय? अरे वास सुटला म्हणजे मला तर असं वाटतं की ह्याच्यातनंच काही भाकरवड्या बाहेर येतील की काय? तसं काय होईल असं वाटत नाही, पण फूड फेस्ट आहे, काही होऊ शकतं. आता हे आपले मसाले भाजून झालेले आहेत. आता आपण ह्याच्यात थोडंसं मीठ टाकूया. याच्यात पुढचं एखादं इन्ग्रेडियंट मला पण टाकायला दे, म्हणजे मला पण तो पदार्थ बनवण्याचं समाधान मिळेल. समीर, मला हे माहिती होतं, पण म्हणूनच मी कोलंबीचा जो भाग आहे तो तुझ्याकडनंच करवणार आहे. क्या बात आहे. आता हे मसाले भाजून झालेले आहेत, हे आपण काढून ठेवूया. समीर, आता तुझ्या आवडीचा पाठ. आता आपण भाकरवडीचं मिश्रण तयार करूया. त्याच्यासाठी पहिले आपण सर्वप्रथम कोलंबी शिजवून घेऊया, पण CKP पद्धतीने. व्हेरी गुड. सर्वप्रथम 1 चमचा तेल टाकूया.
चमचा कसा होईल ते फक्त तू सांगा मला. टाका थोडंसं. बस. आता ह्याच्यात आपण लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे. ती लसणाची पेस्ट टाकून आपण फ्राय करून घेऊया. मच्छी म्हटलं की लसूण आलाच, त्याशिवाय कोलंबीच्या लिप्त्याला चव नाही. बरोबर. पण हे कोलंबीचं लिप्त जसं आपण घरी बनवतोय नेहमीसारखं कसं बनणार आहे? अगदी तसंच. म्हणजे याच्यात आपण फार काहीही बदल करणार नाही आहोत. आता बाकरवडी बनल्यानंतर ती साधारण किती दिवस टिकते? साधारणपणे 2 दिवस तर याला काहीच होणार नाही, पण आपण जर फ्रीजमध्ये ठेवली तर 2 आठवडेसुद्धा याला काही होणार नाही. वा. आता आपण याच्यात कोलंबी टाकूया आणि ही कोलंबी आपण परतून घेऊया. समीर, आता लिप्त्यात काय जातं हे तर तुला माहितीच आहे, तर मला वाटतं तूच हळद, तिखट आणि मीठ याच्यात टाकावंस. हा तिकीट मीठ टाकतोय खरं, पण ते प्रमाणाच्या बाहेर जाणार नाही याची काळजी तू घे. थोडी अजून कमी. हां बस. 1 चमचा तिखट टाका. तिखटाला सिकेपी माणूस कधीच घाबरत नाही समीर. टाक थोडंसं अजून. त्याच्यामध्ये झणझणीत बाकरवडी पण बनवू शकते का? भाकरवडी ही झणझणीत असलीच पाहिजे, पण एवढंच आहे की त्यात कुठेही फ्लेवरही कमी होता कामा नये. अजून काय टाकायचं? आता थोडंसं मीठ टाकूया आपण याच्यात. टाक थोडंसं. याच्यात आता आपण 1 लिंबाचा रस टाकूया. समीर, आता ही कोलंबी शिजली आहे. आता आपण शिजले तू कशावर ओळखलं? हे बघ, कोलंबी ना नेहमी शिजताना कोलंबीचं पहिले काय होतं तर रंग बदलतो, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर आपण कोलंबी जर एका ठराविक मर्यादेपेक्षा जास्त शिजवली तर ती रबऱ्यासारखी चिवट होते. बरोबर आहे. ते होऊ नये म्हणूनच आपण त्यात लिंबाचा रस टाकतो. बरं. आणि आता लिंबाचा रस टाकल्यानंतर तू बघितलं असशील की कोलंबीचा रंग पूर्णपणे बदलला आहे आणि कोलंबी आता पूर्णपणे गोल झाली आहे. बरोबर. याचा अर्थ कोलंबी आता शिजली आहे. आता कोलंबीचा गोल होणं म्हणजे कोलंबी शिजण्याचा एक प्रतीक आहे. प्रतीक आहे. ओके. ओके. आता हे आपलं लिप्त तयार झालेलं आहे. आपण गॅस बंद करूया आणि पुढच्या तयारीला लागूया. जोपर्यंत आपलं लिप्त आणि भाजलेले मसाले थंड होत आहेत तोपर्यंत आपण भाकरवडीसाठी पीठ मळून घेऊया. समीर, भाकरवडी खुसखुशीत जी होते ती त्या पट्टीमुळे. बरं. आता आपण बघूया भाकरवडीची हे पीठ कसं मळायचं आहे. ओके. याच्यासाठी सर्वप्रथम आपण घेऊया मैदा. तू किती ग्रॅम घेतलाय साधारण? 1 वाटी मैदा आणि त्याच्यात अर्धी वाटी बेसन. बरं. म्हणजे आपण जेवढी कोलंबी बनवली आहे त्या सगळ्या कोलंबीला सामावून घेणारे पीठ असणार आहे? हो, पूर्णपणे सामावून घेण्यासाठी एवढं पीठ पुरेसं आहे. क्या बात आहे. आता आपण ह्याच्यात थोडंसं तिखट टाकूया, थोडंसं तेल टाकूया आपण ह्याच्यात साधारण 1 चमचा. आणि आपल्याला हे अतिशय जाडसर भिजवायचं आहे. बरं. कारण आपल्याला ही पोळी जी लाटायची आहे ती पोळी तुटता कामा नये म्हणून मग आपल्याला हे जाडसर भिजवायचं आहे. याच्यात आता आपण थोडंसं पाणी टाकूया आणि हे पीठ आपण आता मळून घेऊया. हे मळणं पण एक स्किल आहे. नक्कीच. म्हणजे ज्या पद्धतीने तू करतोयस तर मला असं मनात असा एक प्रश्न आलाय. हे व्हिडिओ चालू असताना मी विचारू तो नको हा एक प्रश्न आहे. तू घरात रोजच हे काम करतोयस का रे? आता हा प्रश्न माझ्या बायकोला विचारावा लागेल. आता हे पीठ आपलं मळून झालेलं आहे. समीर, हे बघ, हे आपण कडक मळलेलं आहे. खूपच घट्ट आहे. घट्ट मळलेलं आहे. कारण याचं कारण असं आहे की आपण जेव्हा त्याच्यात स्टफिंग करून ते तळणार आहोत त्यावेळेला ते स्टफिंग बाहेर पडू नये आणि स्टफिंगच्या ओलाव्याने हे पीठ अजून पातळ होऊ नये. बरं. म्हणून आपण हे असं कडक मळलेलं आहे. हां, आता हे मळल्यानंतर आपण पीठ साधारणपणे एक 10-15 मिनटं बाहेर ठेवून देऊया रेस्ट करायला, म्हणजे आपल्या भाकरवड्या एकदम खुसखुशीत होतील. समीर, आता आपलं पीठ भिजवून झालेलं आहे. आता आपण फायनल स्टेजकडे येऊया. आता आपण भाकरवडीचं सुप्रसिद्ध सारण बनवूया, पण आपल्या सिकेपी पद्धतीचं. बरं.
ओके, आपण हे कोलंबीचं लिप्त बनवून घेतलेलं आहे बरोबर. आणि आपला भाजलेला मसाला जो होता तो सुद्धा आपण ग्राइंड करून त्याची पावडर करून घेतलेली आहे. आता आपण आपल्या कोलंबीच्या लिप्त्यामध्ये हा आपला मसाला टाकूया. याच्यात आपण आता थोडासा चाट मसाला आणि थोडंसं लाल तिखट. आता हे लाल तिखट आता वरनं टाकायचं कारण असं की आधी जे आपण तिखट टाकलेलं होतं ते आपल्या लिप्त्यासाठी होतं, बरोबर आहे. पण भाकरवडीमध्ये जो आपल्याला एक मसालेदार टच येतो किंवा जो एक पंच जाणवतो तो या सुक्या मसाल्यांचा असतो आणि हे वरनं टाकलेले मसाले हे तसेच सुके राहतात. आता तुला दिसत असेल की हे सगळं एकजीव व्हायला लागलंय. खरं आहे. हे करतोयस ना, तर माझ्या मनामध्ये वेगवेगळे विचार असे येतात की जशी कोलंबी भाकरवडी तू बनवतोय, उद्या मला असं वाटतं सुरमई भाकरवडी बनवता येईल का, रावस भाकरवडी बनवता येईल का? नक्कीच करता येईल, पण त्याच्यासाठी मला असं वाटतं कोलंबी सगळ्यात ॲप्रोप्रिएट आहे. कारण कोलंबीला स्वतःचा फ्लेवर जेवढा आहे तेवढा फ्लेवर रावस आणि सुरमईला नाही आहे. म्हणून आपल्या सिकेपी लोकांना सोडे आणि कोलंबी याच्या एवढं प्रिय काहीच नाही आहे. आता आपण याच्यात थोडेसे सुके पांढरे पोहे टाकूया, पातळ पोहे. हे पोहे आपल्याला आपलं हे जे मिक्सचर आहे ते सुकं ठेवण्यात मदत करतील. आता हे भाकरवडीचं आपलं स्टफिंग तयार झालं आहे. आता हे स्टफिंग आपण थोडंसं थंड होऊ देऊया, म्हणजे आपल्याला भाकरवडी बनवता येईल. यशोधन, आपण किती लांब आहोत त्या भाकरवडीपासून? बस एक शेवटची स्टेप. आता आपण भाकरवडीचं पीठ म्हणजे मळलेलं होतं त्याची एक पोळी लाटून घेऊया. त्याच्यासाठी आपण थोडासा मैदा डस्ट करूया आणि आपण ह्याची एक पोळी लाटून घेऊया. पुरुषांनाही लाटता येतं बरं का. नाही, मला माहिती. आता आपण हे जे सारण बनवलेलं आहे भाकरवडीचं आपलं, हे सारण आपण या पोळीवरती पसरवूया. यशोधन, ती बनायच्या आधीच सजलेली दिसते भाकरवडी. बनल्यानंतर तर तिचा स्वाद काहीतरी निराळाच असेल. आता आपण ही भाकरवडी टाईट रोल करून घेऊया. अशा पद्धतीने आता आपण ही भाकरवडी अतिशय टाईट रोल करून घेऊया. एकही कोलंबी त्यातली पडून देऊ नको. ती जरी बाहेर पडली तरी ती पुढच्या भाकरवडीमध्ये नक्कीच समाविष्ट केली जाईल. आणि या ज्या कडा आहेत या आपण दाबून घेऊ. आणि असं करण्याचं कारण काय? हे याचं कारण असं की याचं जे मिश्रण आहे ते बाहेर सांडू नये. आणि भाकरवडी हा काही स्प्रिंग रोल नव्हे की जो अख्खा रोल केला आणि तळला. प्रत्येक भाकरवडी ही वेगळी तळावी लागते. आता हा आपला रोल तयार झालेला आहे. आता ह्याची एकदा आपण दाबून चाचपणी करूया की कुठून लीक तर होत नाही आहे. आणि आता आपण या भाकरवडीचे साधारण 1-1 इंच जाड तुकडे करून घेऊया. आता आपण भाकरवडी तळून घेऊया. त्याच्यासाठी एका पातेल्यात आपण तेल गरम करूया. कढईमध्ये मंद आचेवरती आपल्याला ही भाकरवडी तळायची आहे. आता आपलं तेल गरम झालेलं आहे. आता आपण या भाकरवड्या तळून घेऊया. एवढा प्रेमाने त्या कोलंबीला भाकरवडीला सोडतोय असं काही? समीर, कसं आहे, थोडंसं प्रेम एखादी गोष्ट करण्याआधी त्याच्यावर केलं तर आयुष्यभर ते प्रेम टिकून राहतं. त्याचं कारण थोडंसं असं आहे की भाकरवडी तुटू नये आणि त्यातलं सारण बाहेर येऊ नये, म्हणून आपण ही काळजी घेतो. आता तू बघतोयस की आपण एक खरपूसपणे भाकरवडी आपली तळतोय आपण.
समीर, बऱ्याच वेळ ज्याची प्रतीक्षा होती ती कोलंबी भाकरवडी तयार आहे. कोणत्याही खाद्यपदार्थाबद्दल सुप्रसिद्ध शेफ श्री विष्णू मनोहर एक फार छान वाक्य म्हणतात. ते म्हणतात, कोणताही पदार्थ पहिले डोळ्याने खावा आणि नंतर तुमच्या जिभेने त्याच्या चवीचा अनुभव घ्यावा. यशोधन देशमुखनी बनवलेली ही CKP बाकरवडी सज्ज आहे मला तो वेगळा अनुभव देण्यासाठी. अप्रतिम. CKP बाकरवडीला याच्यापेक्षा दुसरी कोणती उपमा देता येणार नाही. इतका सुंदर पदार्थ याच्यातून तू बनवला आहेस आणि मला खात्री आहे हा पदार्थ येत्या CKP फूड फेस्टमध्ये धुमाकूळ माजवेल. नक्कीच. तुम्हाला सर्वांना आमंत्रण आहे येत्या CKP फूड फेस्टला यायचं आणि CKP बाकरवडीची चव नक्की घ्या.